मुंबई पुणे महामार्गावर अपघात काही केल्या कमी होत नाहीत. दिनांक 28 जून रोजी झालेल्या अपघातात कंटेनरनं दिलेल्या धडकेत 2 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. त्याच दिवशी सायंकाळी खंडाळा घाटात पुन्हा एक अपघाताची घटना घडली आहे. कार्ला येथून आई एकविरा देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी झाल्यानं हा भीषण अपघात झालाय. यात तब्बल 15 भाविक जखमी झाल्याचं वृत्त आहे. लोणावळा कार्ला येथे प्रसिद्ध असलेल्या आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविक पिकअप टेम्पोनं आले होते. ते दर्शनावरून परतताना मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा हद्दीत तीव्र उतारावर चालकाचं पिकअप टेम्पो क्रमांक MH06BV 6061 वरील नियंत्रण सुटलं आणि भर रस्त्यात टेम्पो पलटी झाला. अपघातादरम्यान पिकअप टेम्पोमध्ये 25 ते 30 जण भाविक होते. त्यातील 15 जण जखमी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी IRB आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या अँब्युलन्सने खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. अपघातग्रस्त वाहन पिकअप क्रेनच्या साहाय्यानं बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. IRB पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी तातडीनं मदत कार्य केलं, तर महामार्ग वाहतूक, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.